सुंदर असं मार्गदर्शन लाभले आपल्याला तत्व शब्द नियमावर अनुभवावर प्रत्येक वक्त्यांनी सुंदर असा मार्गदर्शन केला। आणि आजच्या प्रसंगी मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की तुम्ही ह्या चर्चा बैठकीमध्ये आल्या। चर्चा भगवान बाबा हनुमानजीची आहे, बैठक मानवाची आहे। आणि खरोखरच या चर्चा बैठकीत जो आलेला मानव आहे, सेवक आहे, सेवकीन आहे, त्याला सुद्धा भान पाहिजे। काय पाहिजे? त्याला सुद्धा भान पाहिजे की हे चर्चा बैठक कुणाची आहे, ही चर्चा बैठक कुणाची आहे, मी कोण आहे, हा गुणगान सोहळा कुणाचा आहे। आणि खरोखरच प्रत्येक वक्ता जो मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक वक्ताच्या मार्गदर्शनावर तुमच्या मन तुमचा श्वास कधी केंद्रित केल्या, मी नक्कीच सांगतो जे मागाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही, जे मागाल ते मिळाल्याशिवाय राहणार नाही। असा ह्या सृष्टीचा निर्माता भगवान बाबा हनुमानजी आहेत। आणि आपण त्या सर्व भगवान बाबा हनुमानजीचे आपण सेवक आहोत। आम्ही त्या परमात्म्याचे अंश आहोत की ज्यांनी या संपूर्ण सृष्टीला निर्माण केला। आम्ही त्याची औलाद आहोत। कोणाची? भगवान बाबा हनुमानजीचे आपण अंश बंधूंनो। मग आणि ते आमचे भोंडे काकाजीकडून ते जुळलेले सेवक आहेत मोघाटा, त्यांनी सांगितला बंधूंनो, मी तुम्हाला सांगू शकतो 33 कोटी देवी देवतेचा बाप, 33 कोटी देवी देवतेचा बाप तो आमचा बाप आहे का नाही? ज्या 33 कोटी देवी देवतेला निर्माण करणारा ह्या जगाचा तारणहार तो आहे, तो आमचा बाप आहे। कोण आहे? तो आमचा बाप आहे। आम्हाला महान त्यागी बाबा जुमडूजीने सांगितला की तुझे आहे तुझ्यापाशी परिका तू जागा चुकलाशी। आणि खरोखरच बाबा जुमडूजीने आम्हाला सांगितलं बंधूंनो, तुझा भगवंत तुझ्या जवळ आहे, तू त्याला माग, तो तुझे ऐकतो। काय म्हणतो भगवंत? आमचे बाबा काय म्हणतात? तुझा भगवंत तुझ्या जवळ आहे, तू त्याला माग, तो तुझी ऐकतो, तो तुझ्यासोबत बोलतो, तो तुझी ऐकतो, तुझ्यासोबत बोलतो। परंतु तसा सेवक पाहिजे। काय पाहिजे? तसा सेवक पाहिजे, 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन करणारा। बंधूंनो, हे चर्चा बैठक आहे, हे मानव धर्माची चर्चा बैठक आहे। आणि ह्या चर्चा बैठकीत जगाचा तारणहार भगवान बाबा हनुमानजी, आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमडूजी आणि पूजनीय वाराणसी आई आत्मशक्तीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी विराजमान आहे। ते आम्हाला बघतात सर्व। हे जे आदरणीय जो मंच आहे, तुम्ही या सर्वांना ते भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमडूजी वाराणसी पाहत आहे की माझा सेवक कसा आहे, कशा विचाराचा आहे। आणि बंधूंनो, तुमच्या आणि माझ्या जीवनाचा सर्वनाश कोण करतो? मला सांगा। आतापर्यंत ती सर्व भक्तांनी सांगितला, कितीतरी मार्गदर्शक बदलून, कोणी तो मंडळ, कोणी टिमकी, कोणी नागपूर, कोणी कोयलारी, कोणी मोवाडी मंडळ बदलून नाना प्रकारच्या मार्गदर्शकाचे विचार घेऊनही त्याला योग भेटत नसेल, त्याला कारणीभूत कोण आहे? कोण आहे? मला सांगा, त्याला कारणीभूत कोण आहे? स्वतः आहे का नाही? मग तुम्ही मला सांगा, नागपूर मंडळ, टिमकी मंडळ, मी सांगतो माझ्याकडे असे भरपूर सेवक येतात, काकाजी मी नागपूर मंडळातून कार्य चालू होती 4 वर्ष 5 वर्ष मला योग मिळाला नाही। मला काकाजी मी नागपूर मंडळाकडून जुळलो, टिमकीकडून जुळलो आणि 3रा टप्पा तुमच्याकडे आलो। आणि माझ्याकडे अशी एक सेवकीन आली होती, अनुभव सांगतो थोडासा मी। आमचे विलासभाऊ मौजे आहेत, एक सांगी तिडक्याची सेविका माझ्याकडे आली आणि तिने 2 मार्गदर्शक बदलून ते माझ्या निवासस्थानी आली। विलासभाऊ मौजेची पत्नी होती, तिची आई होती। जेव्हा ते माझ्या निवासस्थानी बसली, त्या मुलीची मी शहानिशा केलो, बेटा मला तू हा मार्ग स्वीकार केलीस किती दिवस झाले? ते लग्नाच्या अगोदरच आई वडिलाच्या घरी जेव्हा राहत होती तेव्हापासून या परमात्मा मार्गाची सेविका होती। लग्न झाल्यानंतर अनेकांमध्ये तिच्या लग्न झाला, त्यानंतर तिच्या शरीरात अशा खूप वेदना झाल्या, त्यामुळे ते पुन्हा परमात्मा एक मार्गाशी जुळल्याच्या नंतर एक नाही 2 मार्गदर्शक त्या मुलीने बदलून चेंज करून टाकला, परंतु मुलगीला समाधान मिळत नव्हती। 3रा मार्गदर्शक मी, ते जेव्हा माझ्या घरी आली, भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा, सद्गुरूची प्रतिमा, वाराणसी आईची प्रतिमा च्या समोर जेव्हा ती मुलगी बसली, तेव्हा मला ते बोलू लागली, काकाजी म्हणे माझ्या शरीरात कोणीतरी प्रवेश केला, माझ्या शरीरामध्ये काकाजी म्हणते कोणीतरी प्रवेश केला आणि थरथर अशी कापत होती। त्यावेळेस त्या मुलीला मी प्रश्न केला, मी म्हणलो तुझ्या शरीरात कोण घुसला?
जो घुसला तो बोलते का तू बोलतेस? काय म्हणलो तिला मी? तुझ्या शरीरात ज्याने प्रवेश केला तो बोलत आहे की तू बोलत आहेस? मला याच्या पहिले स्पष्ट करून सांग. काकाजी म्हणते मी बोलतो. मुलगी काय म्हणते? काकाजी मी बोलतो. मग तू बोलतेस, मग तुझ्या शरीरामध्ये मला कसली आत्मा तुझ्या शरीरात प्रवेश आहे? मी म्हणलो तुझ्या शरीरामध्ये भूत बाधा काहीच नाही. त्या मुलीला मी सांगितलो बेटा, म्हणलो तुझ्या मध्ये कसल्याही प्रकारची भूत बाधा नाही आणि याला कारणीभूत म्हणलो तू आहेस. आणि सर्वात म्हणलो तू 2 मार्गदर्शक बदललीस, हा त्यांचाही दोष नाही, दोष तुझा आहे. कारण ही भगवत कृपा, ही दैवी शक्ती फक्त विचारावर कार्य करते. कशावर कार्य करते? विचारावर कार्य करते. म्हणूनच म्हणतो जो मनी बसे तो धनी, जो मनी बसे तो धनी. आणि ज्यांनी मनाला घडवला तो सर्वात मोठा धनवान झाल्याशिवाय राहणार नाही बंधूंनो. म्हणून तुम्हाला म्हणतो की जीवनात 2 गोष्टी घडतात. सर्वात पहिली गोष्ट घडते मनामध्ये. आपला डोका जो माइंड आहे, मन. आणि तुम्हाला सांगतो मी, जे मनात गोष्ट घडली, मग मनात निगेटिव्ह गोष्ट घड किंवा पॉझिटिव्ह घडव, ते तुमच्या जीवनात घडल्याशिवाय राहणार नाही. ते तुमच्या जीवनात घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या मानव धर्माचा सेवक त्याचे विचार कसे पाहिजे? पॉझिटिव्ह. कसे पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. मी भगवान बाबा हनुमानजीचा सेवक आहे, मी जो मागीन तो मला भेटेल. काय पाहिजे? आत्मविश्वास. काय पाहिजे? स्वतःवर विश्वास पाहिजे. मी सांगतो तुम्हाला बंधूंनो, कारण वेळ भरपूर झाली आहे आणि असं वाटत होतं मला की खूप असं मार्गदर्शन करावं या भागात, परंतु वेळेचा अभाव मला ठेवावा लागेल. मी तुम्हाला एकच सांगू शकतो की तुम्ही आतापर्यंत सांगितला ज्योत, अगरबत्ती, कापूर, सांगला की नाही? सत्याची ज्योत आहे, मर्यादाची अगरबत्ती आहे, प्रेमाचा कापूर आहे. मला सांगा अगरबत्ती का लावते ह्या परमात्मा मार्गात? का महत्व आहे त्या अगरबत्तीच्या? अगरबत्ती का लावत्या? एकच अगरबत्ती लावतो का नाही? का म्हणून लावत्या तिला? का कारण असेल ती अगरबत्ती लावण्याच्या? अगरबत्ती तर मर्यादेचं प्रतीक आहे म्हणून मी म्हणतो, परंतु का लावत्या? त्या पलीकडे तुम्ही कधी गेल्या का? त्या पलीकडे कधी गेल्या का? की ज्योत लावतो, अगरबत्ती लावतो, कापूर लावतो, पण का लावतो? ती अगरबत्ती मला का शिकवते? ते ज्योत मला का शिकवते? मला कापूर काय शिकवते? सकाळची विनंती करतो, सायंकाळची प्रार्थना करतो, परंतु विनंती का करतो, प्रार्थना का करतो? मी विनंती का करतो, प्रार्थना का करतो? बंधूंनो, त्या पलीकडे आपल्याला जावं लागेल. त्या पलीकडे जावं लागेल. कारण सकाळची विनंती साधारण नाहीये. सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना साधारण आहे का? साधारण आहे का? पाठांतर झाली म्हणून म्हणतो आपण, आहे का नाही? पाठांतर झाली म्हणून म्हणतो, परंतु खरोखरच विनंती म्हणतो. पण का करतो विनंती? विनंती शब्दाचा अर्थ आहे योग. काय आहे? विनंती म्हणजे योग, आणि योग शब्दाचा अर्थ आहे साधन. काय आहे? साधन. मग विनंती करतो भगवान बाबा हनुमानजीला, योग मागतो, मला साधन का मिळत नाही? का मला योग साध्य होत नाही? मग त्याच्या कारण कोण असेल? तर मी. आहे का नाही? त्याला कारणीभूत कोण आहे? तर मी आहो. म्हणजेच मी जीवनात केलेली सर्व पूजा आणि जुने विचार बंद केलो का? स्वतःला प्रश्न करणे, नंतर मार्गदर्शक. स्वतःला प्रश्न करणे, नंतर मार्गदर्शकाच्यावर प्रस्ताव ठेवा. परंतु मार्गदर्शकाच्या निवासस्थानी जाण्याच्या अगोदर स्वतःला विचारा. स्वतःला विचारा की मी सकाळची विनंती करतो, मग खरोखरच मी जीवनात केलेली सर्व पूजा आणि जुने विचार माझे बंद झाले का? हा महत्वाचा आहे. आज मयाजी वाघडीजीने सांगितला, बंधूंनो, या मानव धर्मात तुमच्या माझ्या पदार्पण झाला. तुम्ही आणि मी ज्या दिवशी त्या कार्यकर्त्याच्या घरी गेलो, मरण्याचं वचन दिलं, त्या दिवशी आम्ही काय सांगितलं की ह्या मी 33 कोटी देवी देवतेला मानत होतो, पूजत होतो. जे काही माझ्या जीवनामध्ये मी जे काही व्यसन करत होतो, सर्व बंद करून मरे या जिये भगवत नाम पर ह्या तत्वावर आपण त्या मार्गदर्शकाच्या निवासस्थानी मरण्याचं वचन दिलो. केलो का नाही? वचन दिलं. परंतु मला सांगा, वचन दिल्या कोणाला? आपण वचन दिलं कोणाला? स्वतःला. कोणाला दिलं? स्वतःला दिलं. त्या मार्गदर्शकाला नाही, स्वतःला वचन दिलं. कारण तो भगवंत कुठे आहे? आमच्या जवळ आहे का नाही? भगवंत आपल्या जवळ आहे. मग वचन कोणाला दिलं? मी बेईमानी कोणासोबत करतो? मी बेईमानी कोणासोबत करतो? कारण बंधूंनो, ह्या मार्गात 5 वर्षाचा मुलगा असेल, 10 वर्षाचा मुलगा असेल, त्याचे विचार कधी सुज्ञ असतील, तो मार्गदर्शकाच्या विचाराला सुद्धा भारी आहे. तो मार्गदर्शकाच्या विचाराला भारी आहे. तसा सेवक पाहिजे. नाहीतर 50 वर्षाचा सेवक हो, त्याला महत्व नाहीये.
50 वर्षाचा सेवक असेल त्याला महत्व नाही, कारण आताच सांगितलो की हे भगवत कृपा कोणाच्या पदावर कार्य करत नाही, तर ही भगवत कृपा विचारावर कार्य करते. कशावर? विचारावर कार्य करते. आणि मूळ सांगतो तुम्हाला बंधूंनो की ह्या मार्गात एक अगरबत्ती लावत्या, परंतु त्या अगरबत्तीच्या महत्व आजही तुम्हाला कळलं नाही. ह्या मार्गामध्ये अगरबत्ती लावतो कारण पहिले आधी या मार्गाला काय म्हणत माहित आहे? एक अगरबत्ती. कळलं? ह्या मार्गाला काय म्हणत होते? एक अगरबत्ती. आता काय म्हणतात? परमात्मा एक. मग त्या अगरबत्तीचा अभ्यास केला का? अगरबत्तीचा अभ्यास केला का? मी अगरबत्तीचा लावतो. मग का लावतो? अगरबत्ती मला मर्यादा शिकवते. ज्या प्रकारे बंधूंनो आम्ही जेव्हा अगरबत्ती लावतो त्या अगरबत्तीच्या निघणारा धुवा आहे, त्याची गंध आहे, त्याची महक आहे, त्या श्वासाच्या द्वारे आमच्या परिसरामध्ये भोवताभोवत फिरते आणि ते आम्हाला शिकवते की ज्या प्रकारे मी मर्यादाच्या प्रतीक तुझ्यात मर्यादा पाहिजे. काय म्हणते? ज्या प्रकारे माझ्यात मर्यादा आहे त्या प्रकारे तुझ्यात मर्यादा पाहिजे. आणि आपल्या शेजारी पाजारी सेवकांना किंवा मानव धर्माच्या सेवकाला कळले पाहिजे की हा मानव धर्माच्या सेवकाच्या घर आहे, तशी आमची गंध, आमची सुगंध, आमची महक आमच्या शेजारी पाजारीची नाही तर आमच्या गावाची जवळल्या पाहिजे. अशी ती अगरबत्ती आम्हाला शिकवते. काय शिकवते? अशी अगरबत्ती आम्हाला शिकवते. बंधूंनो मार्ग साधारण नाहीये. आहे का? मार्ग साधारण नाहीये. तुम्ही मानव धर्माची सेविका, तुम्हाला सुद्धा भान पाहिजे. काय पाहिजे? तुम्हाला भान पाहिजे. कारण मी आलो तेव्हापासून पाहतो व्यक्तीने भगवंताला प्रणाम करू, तुमचे डोळे बंद, तुमचे डोळे बंद. कारण ही देवी शक्ती काय आहे? ही जागृत शक्ती आहे. आणि तुम्ही त्या जागृत शक्तीच्या समोर मला असा वाटला, मग असपासून मी आमच्या लांजेवर काकासोबत चर्चा चालू होते, तुम्ही डोळे बंद ठेवू नका. कारण ज्या वेळेस मला तर असं वाटतं की तुम्ही ज्योत अगरबत्ती कापून लावता त्यावेळी डोळे बंद तुमचे राहत असते. आहे ना? राहतात का तुम्ही? नाही. ह्या शौकीने काकू घ्या, डोळे बंद करते का? ज्योत अगरबत्ती कापून लावते तेव्हा ते बंद करू नका. तुमची ज्योत सत्याची ज्योत लावतो. का लावतो? मी हे सांगतो ना, बंद करतो तर वेळ भरपूर झालेली आहे. तुम्ही सत्याची ज्योत म्हणते तेलाची का लावत्या? कशासाठी लावतो? तुमच्या मार्गदर्शकाला विचारून पहा, तुमच्या कार्यकर्त्याला विचारून पहा. कारण मी माझ्या कार्यकर्त्याला विचारतो, मी माझ्या कार्यकर्त्याला एक एक प्रश्न करतो. आणि माझे कार्यकर्ते मोवाडी मंडळाचे माजी सचिव आमचे भोंडे काकाजी सर्वांनाच ओळखतात. मोरेसरजी सार्वे साहेब आहेत. एक एक शब्दाच्या व्याख्या मी त्यांना मागतो. मी जातो तेव्हा त्यांच्या निवासस्थानी एक एक तास बसतो. काकाजी मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, ह्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. कारण मी सांगतो तुम्हाला ह्या परमात्मा मार्गाच्या मार्गदर्शक जागृत झाल्या पाहिजे. कोण? कार्यकर्ता. ज्या गावच्या कार्यकर्ता जागृत झाला त्यांच्या अंतर्गत सेवक जागृत नाही होतील का? बरोबर होतील का नाही? आणि कार्यकर्ता झोपलाय तर पुरुष सेवक झोपतील. आता असं म्हणेन तर बाकीचे कार्यकर्ते मध्ये नावाकडे भरतीच सांगते. कारण माझी वय बहुत कमी आहे, मी कोणाला घाबरत बी नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, मी फक्त घाबरीन माझ्या कर्माला. गरीबदास म्हणते भजन, त्याची खूप प्रशंसा करतात. तो काय म्हणते? डरना है तो भगवान से डर, इंसान से क्यों डरता है, और पैसे के लिए कुर्सी के लिए क्यों मरी मरता है. मी त्या शब्दाला मानत नाही. मी एकच म्हणतो, अरे डरना है तो कर्म से डर, इंसान से क्यों डरता है, और पैसे के लिए कुर्सी के लिए क्यों मरी मरता है. कारण सर्वात मोठं कर्म सर्वात मोठं कर्म आहे बंधूंनो. ह्या परमात्मा मार्गात हिसाब धर्माचा नाही कर्माचा होणार आहे. कोणाचा? कर्माचा. मग ह्या मानव धर्माच्या सेवक असो सेवकी नसो बंधूंनो, आपण पुजारी चार तत्वाचे आहोत. कोणाचे? तत्वाचे पुजारी आहो. मग चार तत्वाच्या पुजारी कसा पाहिजे? कसा पाहिजे? तत्वाचा पुजारी कसा पाहिजे? चारित्र्यवान पाहिजे, चारित्र्यहीन नाही. कसा पाहिजे? चारित्र्यवान पाहिजे, चारित्र्यहीन नाही. असा तत्वाचा पुजारी पाहिजे. आणि आम्ही तत्वाचेच पुजारी नाही तर आम्ही आत्मेचे पुजारी आहोत. कोणाचे? आत्मेचे पुजारी आहोत. आम्ही मूर्ती पूजा बंद केलं, आम्ही आत्मेचे पुजारी आहोत. आणि बंधूंनो, जे आम्ही सकाळी ज्योत लावतो ते ज्योत आम्हाला शिकवते. जेव्हा आम्ही ज्योत लावतो आणि जेव्हा पाटावर बसतो, आम्ही बसतो का नाही? सर्व जिथे सेवक आहेत दंदंग बसतो का नाही? सकाळी दंदंग बसतो का नाही? विनंती करतो त्यावेळेस बोला ना जी.
हो. दणदंग बसतो का नाही? का दणदंग बसत्या? का दणदंग बसत्या? 5:30 ते मार्गदर्शक सांगतात दादा 3 ते 6 वाजेपर्यंत भगवंताची ज्योत लाव. का दादा? हो 3 ते 6 हे कालावधी आहे. काय असेल कारण? त्या कालावधीचं कारण काय आहे? 3 ते 6 वाजेपर्यंत सांगते कार्यकर्ता. 3 ते 6 5:30 च्या अंतर्गत तू ज्योत लाव. दणदंगा बज्जो म्हणते का नाही? दणदंगा बज्जो म्हणते मार्गदर्शक. साध्या करायचं असतं चटीवर बस, त्यागी असतं पाटावर बस. तू का बस? का दणदंगा बसतो आपण? आणि जेव्हा ज्योत अगरबत्ती कापूर लावतो तर खरोखर ती ज्योत अगरबत्ती कापूर लावतो तो आपल्याला काय मिळत असते? बंधूंनो, आम्ही जेव्हा सकाळी भगवंताची ज्योत लावतो त्या ज्योतीतून निघणारा प्रकाश आहे, त्याचे किरणे आहेत, ते आमच्या मस्तकात केंद्रित होतात. कुठं? ह्या मस्तकात केंद्रित होतात आणि ह्या सर्व माइंड आमच्या ऊर्जावान होते. काय होते? ऊर्जावान. त्यांच्यातून निघणारी ऊर्जा आमच्या जीवनात पसरते आणि आम्हाला जाणीव होते की माझा भगवंत हा माझ्या जवळ आहे. कापूर आम्हाला शिकवते बंधूंनो. आम्ही कापुराची ज्योत लावतो. कापूर काय शिकवते? कापूर का शिकवते? कापूर आम्हाला प्रेम शिकवते, आमची आत्मज्योत जागृत करते. मग मला सांगा, सत्याची ज्योत म्हणतो, मर्यादाची अगरबत्ती म्हणतो, प्रेमाचा कापूर म्हणतो, मग माझ्यात किती प्रेम निर्माण झाला आहे का नाही? मी कापराची ज्योत लावतो, कापूर मला प्रेम शिकवते, मग माझ्यात किती प्रेम निर्माण झाला. मी स्वतःवर किती प्रेम करतो. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्ही सर्व स्वतःवर ज्या दिवशी प्रेम केलं त्या दिवशी तो परमात्मा तुम्हाला आणि मला कळल्याशिवाय राहणार नाही. स्वतःवर प्रेम करणे हा अनिवार्य आहे. स्वतःवर प्रेम करा, दुसऱ्यावर प्रेम करू नका. पहिले स्वतःला बळका की मी माझ्या ह्या शरीरात कोण आहे. कारण बंधूंनो, ये श्वास भी तेरा, श्वास भी तेरा, शरीर भी तेरा, श्वास भी तेरा, शरीर भी तेरा, ये पूरा सिस्टम तेरा, तू मेरा, मैं तेरा, तेरा तुझे अर्पण, क्या लागे मेरा. साधारण आहे का? मी तर सांगलो वाक्यरचना साधारण आहे काय? त्याच्यात चिंतन करून पहा की या शब्दात अर्थ काय दरगडलाय. आताच ह्या कुटुंबामध्ये त्याग झाला झाला का नाही? ह्या कुटुंबामध्ये त्याग झाला. भोंडे काकाजीचा शब्द काय होता? भोंडे साहेबांचा शब्द 41 दिवसाचे त्यागाचे कार्य सुरू करा. शब्द कोणाचा? शब्द कोणाचा? मी तुम्हाला एक प्रश्न करतो. भोंडे काकाजी कार्यकर्ते आहेत का नाही? मी मार्गदर्शक आहो. भोंडे काकाजीने तुम्हाला शब्द दिला. भोंडे काकाजीच्या अंतर्गत किती सेवक आहेत? इथं बसले. आमचे भोंडे साहेबांच्या अंतर्गत किती सेवक आहेत? भरपूर आहेत. भोंडे काकाजीने तुम्हाला शब्द दिला की 7 दिवसाचे कार्य सुरू कर. बरोबर आहे का? 7 दिवसाचे कार्य सुरू कर. शब्द कुणाचे आहेत? शब्द कुणाचे आहे? कार्यकर्त्याचे. शब्द कुणाचे आहे? कार्यकर्त्याचे. कोणाचे आहे? कार्यकर्ते. कार्यकर्ताचे. कार्यकर्ता कोण आहे? भोंडेकर काकाजी. कार्यकर्ता भोंडे काकाचे आहे. परंतु मी प्रश्न काय केला तुम्हाला पहा. कार्यकर्ता साहेबांनी 7 दिवसाचे कार्य करा हा शब्द दिला. पुन्हा भोंडे साहेबांना. मग तो शब्द कुणाचा आहे? भगवंताचा. तो शब्द कुणाचा आहे? भगवंताचा. तो भोंडे काकाजीचा नाही किंवा ह्या वाघाळीचा नाही. तो शब्द महान त्यागी बाबा चिमदेवीचा आहे. फक्त भोंडे साहेबांनी आपल्या जीवनाची तुम्हाला वेळ दिला. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, 2 तास जेवायच्या. कार्य आज मार्गदर्शक आपल्या स्वतःच्या पोराला किंवा आपल्या पत्नीला वेळ नाही ते बंधूंना एवढी वेळ ह्या मानव धर्माच्या शोकाला देते. हा माझा अनुभव. मग मला सांगा, मार्गदर्शकाची अवहेलना सुद्धा करू नका. मार्गदर्शकाची मर्यादा ठेवा. मार्गदर्शकाला हलक्यात नको घ्या. हलक्यात घ्या नको त्याला. कारण मार्गदर्शक आपला डोका लावून जसे जसे सेवक त्याच्यापर्यंत जातात, तो मार्गदर्शक आपल्या डोक्यात लावून आपल्या जीवनाची अमूल्य वेळ काहीतरी आपला डोका लावून सारी त्या मानव धर्माच्या सेवकाला विचार देत असते. आणि जेव्हा त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर नसते तेव्हा ते मंडळात फोन लावतात बंधूंनो. आणि तुम्ही सेवक त्या शब्दाची मर्यादा भंग करत्या. खंत वाटते. खंत वाटते. कारण मी सांगतो तुम्हाला बंधूंनो, माझ्या क्षेत्रात तुम्ही येऊन पहा. तुम्ही भोंडे काकाजीच्या अंतर्गत सेवक जुळल्या निस्त्या गिरवल्या पुरतच नाही. निस्त्या ह्या गिरवल्या पुरतच नाही. अन्य भागात जेव्हा सेवक संमेलन होतात, 90 त्यागाचे आव्हान होतात, तिथं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुमच्या कुटुंबात तुमच्या मानवी जीवन सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. का? बरोबर आहे का? तुम्ही येऊन तर बघा.
आमच्या गोंदिया जिल्ह्यात एक वेळ पदार्पण करून पहा. गोंडे काकाजीला माहित आहे. तुम्ही प्रत्येक भागात मार्गदर्शक साहेबांनी तुम्हाला सांगितलं की दादा तिथं नववा हवन आहे, त्यागाचे हवन आहे. आपल्या जीवनाची अमूल्य वेळ काढा आणि तिथं जाण्याचा प्रयत्न ठेवा. आणि त्या भगवान बाबा हनुमानजीला सुद्धा वाटेल की माझ्या लेकराला कशाची गरज आहे. कारण बंधूंनो, आम्ही दररोज भगवंताला योग मागतो, दररोज दररोज दररोज. पण त्याला त्रास नाही आहे का? भगवंताला त्रास नाही का? येते का नाही? दररोज काही आमच्या भगवान बाबा हनुमानजी स्टॅम्प पेपर लिहून झालाय का? आमच्या करारनामा लिहून झालाय का? तुम्ही आम्ही करारनामा लिहिलो का? त्या भगवान बाबा हनुमानजीने करारनामा लिहिला नाही का आमच्या? का तुझ्या जीवनाची पुरी ठेकेदारी मी पाहिली असं म्हणलं नाही? असं म्हणलं नाही का? नाही. असं म्हणलं नाही? कोण्या दिवशी तो ठेकेदारी पाळेल आपली? सांगा, कोण्या दिवशी ठेकेदारी पाळेल तो आपली? तत्वाच्या पालन करून तेव्हा. 4 तत्वात भक्ती आहे. काय आहे? तत्वात भक्ती आहे, शब्दात शक्ती आहे, 5 नियमामध्ये युक्ती आहे. परंतु तुम्हाला मी 4 तत्वाचं विश्लेषण करून सांगतो. काय आहेत 4 तत्व? 2 तत्व आम्हाला द्यावं लागेल. तुम्हाला भगवान बाबा हनुमानजीला. हा मार्ग आहे आदान प्रदान करण्याचा. आहे का नाही? आदान प्रदान करण्याचा मार्ग आहे. कारण आज गोंडे काकाचे ठेकेदार आहेत आणि मी त्यांच्याकडे मिस्त्री आहो. एक आठवडा गेलो तर बरोबर मला 7 दिवसाचे पेमेंट देतील. आणि 7 दिवसातून 3 सुट्ट्या मारून जर पुरा आठवड्याचे पेमेंट देतील का? नाही देतील का? तशा म्हणजे आपला मार्ग आहे. तशा म्हणजे आपला मार्ग आहे हा. इथे साध्या कार्याचे काही सेवक असतील. तुम्हाला एकच सांगू शकतो बंधूंनो, साधे कार्य साधारण लोक समजा. साधे कार्याचे काही इथे सेवक बसले असाल, तुम्हाला सांगतो मी, कार्य म्हणजे मजाक नाहीये. कार्य शब्दाचा अर्थ फार कठीण आहे. तुम्ही मला 7 दिवसाचे कार्य दिला भोंडे काकाजीने, 8व्या दिवशी समाप्ती, 9व्या दिवशी चिकन. म्हणजे मटन. चिकन म्हणजे मटन नाही तर बकरा होते. म्हणजे कोण समजा. 7 दिवसाचे कार्य झाले, 8व्या दिवशी भगवंताच्यावर प्रसादी. 9-10 दिवस 2 दिवस गॅप. भोंडे काकाजीला वागायला फोन, काकाजी माझी सासू अत्यंत बिमार आहे, जा बेटा. का समजून गेल्या कार्याला तुम्ही? आम्ही असं कार्य नाही केलं. आम्ही असं कार्य केलंच नाही. 6 महिन्यात त्याग. 6 महिन्यात त्याग मी कार्य केलो. हा जो मोठा सूत्रसंचालकाचं काम करते, 6 महिन्यात त्याग. तो खुर्चीवर बसलाय दुपट्ट्यावाला. 6 महिन्यात त्याग. काऊन 6 महिन्यात त्याग नाही करू शकत का? माझ्या गावाची प्रणाली आहे, एकतेची ज्योत. जलंगिरी भाई, जलंगी पहाटे की ज्योत जलंगी. भक्तिमय वातावरण पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? भक्तिमय वातावरण. कारण म्हणतात भक्तिमय शक्ती है, अजमा कर तो देख. भक्तिमय शक्ती है, अजमा कर तो देख. तेरा भगवान बाबा हनुमान जी तेरे पास है, जरा उसको पूछ कर तो देख. असा सेवक पाहिजे. अरे तू मस्त मी बोलतोय, मस्त हसतच आला. कारण तशी भक्ती पाहिजे. बंधूंनो, कॅन्सर महारोग दूर झालाय. कॅन्सर महारोग दूर झालाय. सापानी ज्याला डवू शकेला तो माझ्या निवासस्थानातून. त्या परमेश्वराची कृपा, सद्गुरूचा आशीर्वाद. 1 तासाच्या कार्यात जे बाई चालू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती, अशी अवस्था त्या बाईची होती. तिला प्रकर सुद्धा लेवण्यासाठी फार कठीण होत होता. ते आमचे वपचे साहेब आहेत, त्यांची पत्नी. साहेब माझा परिचय करून दाखवा आपला. आमच्या भलाईबाबा सांगितलं म्हणून मी सांगतो. काही कारणास्तव आले नाही, मंडळाची गाडी बोलवली होती. 11व्या महिन्यात 17 तारखेला 9वा हवन होता. 2 कुटुंबामध्ये यांची पत्नी होती. अशी अवस्था होती का तिच्या पाय पाऊल होत नव्हता आम्हाला. अशी आग आणि तिळक आणि खाज. त्यावेळेस त्या कुटुंबाच्या मला फोन आला. मी आताच सांगितलं बंधूंनो, कधी कधी हे सर्वच मार्गदर्शक बसलाय, डोक्याला खूप ताप लावा लागतो. का साहेब? खूप एखादा विचार समजत नाहीये. आपल्या माईला आम्ही प्रश्न करतो की भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जिंदूजी, तुमचा सेवक फार दुकाने ग्रासलेला आहे आणि याच्या विचारासाठी मला सद्बुद्धीचा पुरवठा करा. अशा वेळेस आम्ही एक विचार शोधून काढतो आणि नाही समजला तर आम्ही मंडळात फोन लावतो. अशा वेळेस मी त्यांना शब्द दिला महान त्यागी बाबा जिंदूजीचा. दादा 1 तासाचे कार्य कर. 1 तासामध्ये 108, 41, 103 आणि 41 वेळा दयावर फूक मार. कशावर? दयावर. आणि भगवान बाबा हनुमानजीचा मंत्र उच्चार करून फूक मार आणि मालिश करायला बाईला सांग. पुन्हा त्याच 1 तासामध्ये 108, 41, 21च्या तीरथ बनून 5. अशी भगवंत कृपा आहे बंधूंनो. जे बाई चालू शकत नव्हती
आमच्या बैठकीचे सूत्रसंचालक साहेब होते माझ्यासोबत. 3 सेवक जेव्हा यांच्या घरी बसलो, एका तासाच्या कार्यात असा चमत्कार झाला की 90% त्या बाईला समाधानी मिळाले. किती टक्के? 90%. मग मला सांगा, आमच्या भगवंत आमच्या जवळ आहे का नाही? हो. ह्या मार्गात येण्याच्या अगोदर आम्ही पंडा पुजाऱ्याकडे गेलो. आमच्या महान त्यागी बाबा जिंदूजीने आम्हालाच पंडा पुजारी बनवला का नाही? आम्हीच पंडित आहो, आम्हीच पुजारी आहो, असे महान त्यागी बाबा जिंदूजी की या शब्दावर ही दैवी शक्ती, हे भगवत कृपा कार्य करते. किती नशीबवान आहोत आपण, आहोत का नाही? आम्ही किती नशीबवान आहोत की ह्या महान त्यागी बाबा जिंदूचे आम्ही सेवक झालो बंधूंनो. म्हणून महान त्यागी बाबा जिंदूचा सेवक कसा पाहिजे? शे म्हणजे सेवा करणारा. कसा पाहिजे? शे म्हणजे सेवा करणारा, व म्हणजे वचन देणारा, आणि क म्हणजे कर्म आणि कार्य करणारा, आणि स्वतःच्या कर्तव्याची जाणीव समजून परमेश्वरी कृपेच्या ह्या मानव धर्माचा प्रचार प्रसार करणारा तो मानव धर्माचा सेवक पाहिजे. तो सेवक दुखी राहील का जी? नाही. चॅलेंज आहे आपला. तो सेवक दुखी राहू शकत नाही. परिस्थिती आपल्याला शिकवते. काय म्हणतात? मी मार्गात येण्याच्या अगोदर शून्य होतो. हे पाहलो काही मार्ग तसं काय आपल्या 2 मजल्याची बिल्डिंग, 32 लाखाची गाडी, तो 2 व्हीलर, हे हा बंधूंनो आमच्याजवळ तेवढी संपत्ती नाही आहे, परंतु त्यांच्यापेक्षा आपण कमी नाही आहोत का? नाही. त्यांच्यापेक्षा आपण कमी नाही आहोत. मी एकच समजतो, मी तुझ्यापेक्षा धनवान आहो, श्रीमंत आहो, कारण मी माझ्या मनातून श्रीमंत आहो. आपल्या झोपडीत बाबा नाही राहू शकत का? राहते. आहे का नाही? हो. मग आपला घर स्वर्ग आहे. माझे कार्यकर्ता नेहमी म्हणतात, तेरा घर स्वर्ग आहे. परंतु स्वर्ग केव्हा बनेल? 4 भिंती आहेत. तर तो 4 भिंतीमुळे घर तयार झाला का नाही? जिथे 4 भिंती आहेत तिथे 4 लोक आहेत. 4 लोक म्हणजे परिवार झाला का नाही? मग त्या परिवारात राहणार सेवक सेवकिनी कशा पाहिजे? एकामेकाला देवासारखं मानणार. पत्नीने पतीला परमेश्वर मानला पाहिजे का? माझी सारी तू म्हणतेस का? पतीला परमेश्वर मानणारी पाहिजे, आणि आमच्याही काम आहे आपल्या पत्नीला देवी मानावचं. कारण पती पत्नी हे 2 संसाराचे चाक आहेत का नाही? पती आणि पत्नी 2 संसाराचे चाक आहेत. मग हे 2 चाक कधी मजबूत आहेत? आपला गाडा बैकल का? मग हे 2 चाक कसं पाहिजे? मजबूत, समजणार. मी आता सांगतो, मी असं नाही बोलतो म्हणून, मी खूप प्रेम करतो माझ्या पत्नीवर, खूप भयंकर प्रेम करतो माझ्या पत्नीवर. माझी पत्नी खूप माझ्यावर प्रेम करते. माझी पत्नी माझ्यावर खूप प्रेम करते. अनुभव सांगतो थोडका एक. कारण मी जेव्हा ह्या मार्गात येण्याच्या अगोदर असा व्यसनाधीन होतो की मी ह्या दारूच्या व्यसनापायी माझ्या पत्नीच्या गळ्यात सोना सुद्धा ठेवलो नाही. काय नाही ठेवलं? सोना. तिची ना गाठी, काय म्हणतात हे टापस, नाकातली फुली, हे सुद्धा मला उरली नाही. एवढी बेधाम दारू पिलो, एवढा नकाबूत केलो, पण पत्नी कंटाळून गेली. परंतु पत्नीने माझा त्याग केला का? नाही. का बरं त्याग नाही केला? तिचा निश्चय होता. माझे सासू सासरा नेहमी म्हणत, हा बेवडा काही सुधरू शकत नाही. हे शब्द मला बोलत, खोटा नाही बोला, माझी सारी आहे का बेटा? हे माझी सारी माझे सांगतो साहेब, तुम्हाला रिअली सांगतो. माझ्या सासरा आणि माझी सासू मला म्हणा, बेटा हा बेवडा सुधरू शकत नाही. मग आता का करू? घटस्फोट होता नाही. माझी हकीकत मी लोकांकडे नाही, स्वतः सांगतो माझ्या अनुभव. अशा स्थितीमध्ये मी परमात्मा मार्गाचा स्वीकार केलो. कशाचा? परमात्मा मार्गाचा स्वीकार केलो. आज माझ्या सासरा आणि माझी सासू माझ्या दर्शनासाठी व्याकुल आहेत. काय आहे? शरीर तोच आहे का नाही? शरीर बदललं का? माझे विचार बदललं. काय बदलला? माझे विचार बदलला. माझी गंध, माझी सुगंध त्यांच्या परिसरात दौडते. ती खरोखरच आमच्या जवाई काय आहे? जेव्हा माझी सासू मंडई पावला होती बाई, शेवटी बाई, जेव्हा माझ्या सासूने एवढी मानहानी केली माझी काकाची, आत्ता रेडी सांगतो तुम्हाला, 10व्या महिन्यात बाई म्हणते तिची नजर पडली माझ्या घरवालीच्या गड्याकर. बाई म्हणते तू सोना वापरतच नाही, टोटी आली बेंटेस. कोण म्हणते? माझी सासू. माझा सासरा साईडला बसला, माझी आई, मी बसलो. लाजीरवाणीची गोष्ट आहे. मला खाल्या मान टाकावं लागला. कारणीभूत कोण होता? मी. आहे का नाही? कारणीभूत मी. तेव्हा माझ्या पत्नीने आपल्या आईला प्रश्नाचं उत्तर दिला. आई म्हणे, माझ्या असा सोना तुझ्या जवळ बसलाय, त्याची चमक पाय, त्याची महक पाय, त्याची खुशबू पाय, माझ्या सोना म्हणे तुझ्या समोर बसलाय. आणि त्यावेळेस एवढा दुर्गणित आनंद झालो मी की खरोखरच मला तू पत्नी मिळालीस.
माझी सासू बिलकुल शांत, माझी सासू बिलकुल शांत राहिली. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही मानव धर्माच्या शेवकीने या, पतीला परमेश्वर माना. कारण ज्या पतीच्या नावाने तुम्ही कपाळाला कुंकू लावल्या, हा कुंकू तुम्हाला शिकवते सौभाग्याच्या लेण. तुम्ही सौभाग्यवान आहात. काय या? सौभाग्यवान आहात. आमचे सेवक इथे बसलायत, बुक्का लावलाय कपाळाला. माझ्याही कपाळाला बुक्का आहे. का बुक्का लावल्या? कोणाला बुक्का लावल्या? माझा प्रश्न आहे तुम्हाला, का बुक्का लावल्या? कोणाला बुक्का लावण्यात आला तो सांगा. तुमच्या कपाळाला बुक्का का लावण्यात आला आणि तो बुक्का लावल्या गेलाय कोणाला? शेवटला. बुक्का लावल्या का नाही? हो. का लावल्या? मी लावलं समजा तुम्हाला, तुम्ही मला लावल्या. लावल्या का नाही? मी तुम्हाला लावलो, तुम्ही मला लावल्या. का लावल्या? तो बुक्का लावल्या गेलाय कोणाला? शेवकाला. याच्यात कधी पलीकडे गेल्या का तुम्ही? मंचाला माहित असेल हा प्रश्न, मंचाला माहित असेल का? याच्या पलीकडे कधी गेल्या का तुम्ही? तो बुक्का हा हाडा मसाला तरी आहे, त्या हाडा मसाला लावलाय तो बुक्का? बुक्का हाडा मसाला लावलाय का? नाही. बुक्का हाडा मसाला लावल्या जातो का? नाही. आहे का नाही? हाडा मसाला बुक्का लावल्या जातो का? नाही. हा बुक्का मानवी. ह्या मध्यभागी लावतात, कुठं? कपाळाच्या लावतात का नाही? हा केंद्रबिंदू आहे आपला. काय आहे? केंद्रबिंदू आहे. तिसरी आग आहे आपली, आत्म्याचा वास इथं आहे. कुठं आहे? हे आत्मा इथं आहे. आणि जो बुक्का आपल्याला लावलाय तो ह्या शरीराला नाही, तर त्या आत्मेला लावला जातो. बंधूंनो, कोणाला लावला जातो? त्या आत्मेला लावला जातो बुक्का. साधारण नाही बुक्का लावणे. बुक्का तर लावल्या. कोणी विचारलं, कोणी करत असतं, ओळख होई हवन कार्याला गेलो होतो. बरोबर आहे का? हो. हा प्रश्नाचं उत्तर द्याल तुम्ही. हो. हवन कार्याला गेलो होतो जी. आमच्या बाया बुक्का लावल्यात. का लावल्या? तुमच्या तोच आहे. त्या आत्मेला बुक्का लावल्या गेलाय. आणि तुमच्या पती हा अजरा अमर आहे. हळदी कुंकूचा कार्यक्रम केला असाल, वाण वाटल्या का? वाण वाटल्या? कारण ते प्रथा तुम्हाला माहिती आहे बायाला. आम्हाला पुरुष मंडळीला माहित आहे का? वाण तुम्हीच तर वाटत्या. का वाण वाटल्या? कशासाठी वाण वाटल्या तुम्ही? वाण दिलं का नाही? नाव तर पतीच्या घेतलं का नाही आपल्या? वाण देते वेळेस नवऱ्याचं नाव घेतलं का नाही आपल्या? नाही म्हणजे तुम्हीच प्रथा तुमचीच आहे का नाही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची? मग वाण तुम्हीच वाटल्या, नाव पतीच्या घेतल्या. पण वाण कशासाठी दिल्या? काढून दिल्या? प्रथा सुरू आहे म्हणून? प्रथा सुरू आहे म्हणून देऊन राहिल्या का? मग आपण मानव धर्माचे सेवक आहोत. आपल्याला प्रश्नाचं उत्तर पाहिजे. ते वाण याच्यासाठी दिल्या की माझ्या पती देवाला दीर्घाव आयुष्य बहाल व्हावा, म्हणूनच तुम्ही तो वाण दिल्या. काय दिल्या? माझ्या पती देवाला दीर्घाव आयुष्य प्राप्त व्हावा, म्हणून तो तुम्ही वाण तुमच्या देण्यात आला. साधारण नाही आहे वाण देणे. आणि बंधूंनो, वेळ भरपूर झालेला आहे, कारण बैठकीची मर्यादा समाप्त झाली. आमचे सेवक बंधू खूप बिचारे पाहत आहेत. भोजन बनलं आहे आणि मी बोलायला गेलो, भरपूर विषय आहेत आपल्याकडं. परंतु तुम्हाला एकच सांगू शकतो की साधे कार्य करत असत्या तुम्ही. ज्या साधे कार्य आणि त्यागाच्या कार्याचा मी फरक सांगतो की साधे कार्य का करावं लागतात, त्याग कशासाठी करावं लागतो. साधे कार्य म्हणजेच ज्या दुःखासाठी आपण या परमात्मा मार्गामध्ये पदार्पण केला, त्या दुःखाची साधना करणे म्हणजे साधे कार्य. काय आहे? त्या दुःखाची साधना करणे म्हणजे साध्य कार्य. आणि त्याग म्हणजेच ध्येय प्राप्ती. काय आहे? त्याग म्हणजे ध्येय प्राप्ती. आणि त्याग आपण करतो कोणाच्या? शरीराच्या, मनाच्या आणि वाणीच्या. कोणाच्या? शरीर, मन आणि वाणीच्या. त्यागामध्ये शरीर काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? त्यागामध्ये शरीर शुद्ध पाहिजे, मन निर्मळ पाहिजे आणि वाणीवर संयम पाहिजे. आणि हे तीन ज्याचे साध्य झालं त्याचा त्याग साध्य झाला. असं नाहीये की त्याग साधला म्हणून जीवन साधला. हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. त्याग साधला, जीवन साधला, हा चुकीचा आहे. ज्याचे साधे कार्य साध्य झाले त्याच्या जीवन साध्य झाला. म्हणून बंधूंनो, साधे कार्य करत असताना साध्या कार्यात गॅप देऊ नका. कारण आपण जे साधे कार्य करतो आणि गॅप देतो, आपले कमवलेले पुण्य नष्ट होतात. आपले कमवलेले पुण्य नष्ट होतात. म्हणून 6 महिना, 1 वर्ष, 2 वर्ष खूप झाले, त्यानंतर तुम्ही त्याग घडवा. आणि भगवान बाबा हनुमानजीची प्रतिमा तुमच्याही घरी आल्या पाहिजे असा मनात दृढ संकल्प करा. आणि त्या परमेश्वरी कार्याच्या गुणगान सोडा. माझ्या घरी झाल्या पाहिजे हे तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करा. आज ह्या बावणे परिवाराचे 2 हवन कार्य झाले. आज ह्या घरी मानव धर्माची दिवाळी झाली. बरोबर. साधारण नाहीये. मानव धर्माची काय आहे?
दिवाळी आहे आणि याच्यानंतर जे नवं हवन घडवतील ते कशासाठी घडवले जातात? येणाऱ्या 9व्या हवनाला आम्हाला भोंडे काकाजी बोलवतीलच. मग मी सांगेन की ह्या मानव धर्मात 9 मासिक हवन कार्याचं महत्व काय. ह्या मानव धर्मात 9 मासिक हवन कार्य का घडवतो आपण, त्या 9व्या हवनाला आपण सांगू. आणि मी बोलत असताना तुम्ही सुद्धा माझी विचार चांगल्या प्रकारे ऐकून घेतल्या. मी सर्वप्रथम ह्या कार्यक्रमाचे आयोजक माझे पितृतुल्य राजकुमारजी भोंडे साहेब, मी यांना खूप खूप धन्यवाद देतो की मला 2 शब्द बोलण्याची संधी तुमच्या माध्यमातून मिळून जे बोलण्यासाठी मला दिली. आणि तुम्ही सुद्धा माझे 2 शब्द चांगले ऐकून घेतलं, याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आसमान के सितारे कोई गिन नहीं सकता, आसमान के सितारे कोई गिन नहीं सकता, और इस परमात्मा मार्ग के तत्व शब्द नियम को मैं नहीं, मेरा बादशाह कोई तोड़ नहीं सकता. बाबांना नमस्कार, सर्वांना माझ्या नमस्कार.